एक महिला असते, तिचा एक दीर असतो. त्याचं वय साधारणपणे 40 ते 45 वर्षाच्या आसपास असतं. पण त्या दीराचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नसतं. तिचा तो दीर फक्त लग्न झालेली जोडपी पाहायचा आणि मनातून तडफडत राहायचा. आणि जेव्हाही त्याचा लहान भाऊ कुठे बाहेर गेलेला असायचा, तेव्हा त्याची बायको म्हणजे त्या युक्तीची वहिनी तिला तो अनेकदा आपल्या खोलीत बोलावून घ्यायचा. कुठल्या ना कुठल्या कामाचे कारण सांगून तो तिला आपल्या खोलीत बोलवायचा आणि वरपासून खालीपर्यंत पाहत बसायचा. आता एक दिवस असा येतो की त्याचा लहान भाऊ रात्री उशिरापर्यंत घरी परत येत नाही. तेव्हा त्या महिलेचा दीर तिला आपल्या खोलीत बोलावून घेतो. तो दीर अंगावर चादर घेऊन पलंगावर पडलेला असतो. त्याने तिला आपले पाय दाबण्यासाठी बोलवलेले असते आणि तो तिला म्हणतो, हे बघ, माझे पाय खूप दुखत आहे, तू असं कर, माझे पाय थोडे तेलाने मालिश करून दे. जशी ती महिला त्याच्या अंगावरील चादर बाजूला करते, तसं समोरचं दृश्य पाहून ती पूर्णपणे थक्क होते. कारण तिचा दीर जणू काही पूर्ण तयारी करूनच पडलेला असतो. त्याच्या अंगावरील चादर दूर होताच तिची नजर तिच्या दीराच्या हत्याराकडे जाते. 1 फुटाचे ते हत्यार पाहून ती त्याकडे पाहतच राहते. त्यानंतर पुढे जे काही होतं त्याचा विचार तुम्ही कधी स्वप्नात पण केला नसेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना उत्तर प्रदेशमधील बनारस येथे घडलेली सत्य घटना आहे. तेथे प्रीती नावाची एक तरुणी राहत होती. तिचं वय साधारण 25 वर्षाच्या आसपास होतं. तिच्या लग्नाला अवघा 1 महिना झाला होता. त्या 1 महिन्यात ती आपल्या नवऱ्याकडे जी काही वस्तू मागायची, ती वस्तू घेण्यापूर्वी तिचा नवरा आधी आपल्या मोठ्या भावाला विचारायचा आणि त्यानंतरच बायकोला ती वस्तू आणून द्यायचा. प्रत्येक गोष्टीसाठी तो आधी मोठ्या भावाची परमिशन घेत होता. मोहन आणि राहुल असे 2 भाऊ होते. त्यांच्यात राहुल हा लहान होता तर मोहन हा मोठा भाऊ होता. मोहनने आयुष्यात कधीच लग्न केलं नव्हतं. प्रीती अनेकदा आपला नवरा राहुलला विचारायची, भाऊंनी लग्न का केलं नाही? त्यावर राहुल म्हणायचा, माझा भावाला लग्न करण्याची इच्छा नव्हती, त्याला लग्न करायचंच नव्हतं, त्यामुळे आईने माझं लग्न करून दिलं. आता मोहनचं वय जवळपास 45 वर्ष झालं होतं. मोहन हा अतिशय मेहनती माणूस होता. घरातील जितकी संपत्ती उभी राहिली होती ती जवळजवळ त्याच्याच कष्टातून उभी राहिली होती. ज्या मोठ्या बंगल्यात प्रीती राहत होती तो बंगला देखील मोठा भाऊ मोहननेच बांधला होता. आणि याच कारणामुळे छोटा भाऊ राहुलला काही देखील घ्यायचं असेल, काही निर्णय घ्यायचा असेल किंवा काही विचारायचं असेल तर तो आधी मोठा भाऊ मोहनला विचारायचा. घरातील सासूबाई अनेकदा प्रीतीला म्हणायची, आता तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे, कदाचित तुमच्या दोघांना पाहून मोहनच्याही मनात लग्नाचा विचार येईल. त्यामुळे प्रीती अनेकदा मोहनला समजायची. ती म्हणायची, भाऊजी आता तरी लग्न करून टाका. पण तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. अनेक वेळा प्रीती त्याला विचारायची, खरं कारण काय आहे? तुम्ही लग्न का करू इच्छित नाही? पण तरीही तो कोणतंच उत्तर देत नव्हता. अशा प्रकारे काही वेळ निघून जातो. एक दिवस अचानक मोहनची तब्येत बिघडते. त्याची तब्येत इतकी खराब होते की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. डॉक्टर त्याची तपासणी करतात आणि तपासणीत त्याला मलेरिया झाल्याचं समोर येतं. मलेरियामुळे मोहनला 4-5 दिवस रुग्णालयात राहावं लागतं. प्रीती रोज त्याच्यासाठी घरून जेवण बनवून रुग्णालयात घेऊन जायची. दुसरीकडे ऑफिसची संपूर्ण जबाबदारी राहुलवर येते. राहुल ऑफिस सांभाळू लागतो आणि प्रीती मोहनची काळजी घेऊ लागते. ती स्वतःच्या हाताने त्याला जेवण भरवायची, औषधं द्यायची आणि त्याची सेवा करायची. अशा प्रकारे 4-5 दिवस निघून जातात. 4-5 दिवसानंतर मोहनला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळते. मात्र डॉक्टर स्पष्ट सांगतात, याला अजून खूप विश्रांतीची गरज आहे, याची विशेष काळजी घ्या. मग घरातील सर्वजण
ही जबाबदारी बायको प्रीतीवर सोपवतात आणि म्हणतात, आता तुझ्या दिराची काळजी तुलाच घ्यावी लागेल, त्याची तब्येत तुला सुधारायची आहे. प्रीती दिवसभर मोठा दीर मोहनच्या सेवेमध्ये व्यस्त राहू लागते. ती त्याला वेळेवर जेवण द्यायची, औषधं द्यायची, त्याची देखभाल करायची. इतकंच नाही तर दुपारी मोहन झोपला तरी ती त्याच्या पलंगाजवळच बसून राहायची आणि त्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवायची. एक दिवस प्रीती स्वतःच्या हाताने मोहनला जेवण भरवत होती. ती त्याला डाळीचं सूप पाजत असते. त्याचवेळी मोहनच्या ओठावर थोडंसं सूप लागतं. ते पाहून प्रीती आपल्या साडीच्या पदराने त्याचे ओठ हलकेच पुसून टाकते. हे सगळं पाहिल्यानंतर मोहनच्या मनात प्रीतीबद्दल वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागतात. तो विचार करू लागतो, प्रीती किती चांगली मुलगी आहे, ती त्याची किती मनापासून काळजी घेते आणि त्याचा किती आदर करते. हळूहळू त्याचं मन तिच्याकडे झुकू लागतं. अशा प्रकारे जवळपास 1 महिना निघून जातो. या 1 महिन्यात प्रीती आपल्या दिराची म्हणजे मोहनची खूप चांगली सेवा करते. एक दिवस घरात इतर कुणीही नसतं. प्रीती मोहनसाठी जेवण घेऊन त्याच्या खोलीत जाते आणि त्याला जेवण भरू लागते. तेव्हा मोहन तिच्यावर खुश होऊन म्हणतो, प्रीती, तू माझी खूप सेवा केली आहे, सांग तुला काय पाहिजे. त्या क्षणी प्रीती संधी साधत म्हणते, भाऊजी, मागच्या महिन्यात मी एक सोन्याचा नेकलेस पाहिला होता. तो मला खूप आवडला होता. मी माझा नवरा राहुलला सांगितलं तेव्हा त्याने पैशाचं कारण सांगून नकार दिला. हे ऐकताच मोहन म्हणतो, तुला काही हवं असेल तर तू मला सांगायला हवं होतं, मी तुला लगेच आणून दिलं असतं. हे बोलून तो आपल्या उशाखालून क्रेडिट कार्ड काढतो आणि प्रीतीच्या हातात देतो. तो म्हणतो, जा, तुला जो नेकलेस आवडला आहे तो घेऊन ये. हे ऐकताच प्रीती खूप आनंदी होते. संध्याकाळी ती बाजारात जाते आणि तिला आवडलेला तो नेकलेस विकत घेऊन येते. त्यावेळी प्रीतीला अजिबात कल्पना नसते की भविष्यात या भेटवस्तूच्या बदल्यात मोहन तिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहे. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात. डॉक्टरांनी मोहनला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे तो सध्या घरामध्ये आराम करत असतो. दरम्यान एक दिवस राहुल मोहनकडे येतो आणि म्हणतो, दादा, आम्हाला एक मोठं टेंडर मिळण्याची शक्यता आहे, त्यासाठी मला 3-4 दिवस बाहेर जावं लागेल. मोहन म्हणतो, काही हरकत नाही, तू निर्धास्तपणे जा, मी घरात आहे, इथलं सगळं मी सांभाळेल. त्यानंतर राहुल आपली बायको प्रीतीला सांगतो की त्याला काही दिवसांसाठी बाहेर जावं लागणार आहे. प्रीती त्याचं सामान आवरते आणि राहुल हा कामानिमित्त बाहेर निघून जातो. प्रीतीची सासू खूप बोलकी स्वभावाची असते. ती बहुतेक वेळा शेजाऱ्यांमध्ये बसून गप्पा मारत असते. याच कारणामुळे घरात पुढे काय घडणार आहे याची तिला देखील काही कल्पना नसते. सकाळची वेळ असते. प्रीती आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येते. ती केस पुसत असतानाच तिला दीर मोहनचा आवाज ऐकू येतो. मोहनचा आवाज ऐकताच तिला समजतं की सासूबाई पुन्हा कुठेतरी गप्पा मारायला गेल्या आहे. ती लगेच मोहनच्या खोलीत धावत जाते आणि म्हणते, भाऊजी, मी आंघोळ करत होते म्हणून तुमचा आवाज ऐकू आला नाही. मोहन म्हणतो, काही हरकत नाही, पण त्यावेळी प्रीतीचे केस ओले झालेले असतात. ती नुकतीच आंघोळ करून आलेली असते. मोहन तिच्याकडे पाहतो आणि तिच्या सौंदर्याकडे पाहून काही क्षण तो स्तब्ध होतो. प्रीती त्याला रिकाम्या पोटी घ्यायची औषधं देण्यासाठी आलेली असते. ती खाली वाकून औषध उचलते. त्याचवेळी तिच्या साडीचा पदर किंचित खाली सरकतो. ते दृश्य पाहून मोहनच्या मनातील आकर्षण आणखी वाढतं. त्यानंतर प्रीती त्याला औषध देते आणि म्हणते, मी लगेच तुमच्यासाठी नाश्ता बनवते. पण त्याआधीच मोहन तिची स्तुती करू लागतो. तो म्हणतो, प्रीती, मोकळ्या केसांमध्ये तू खूप सुंदर दिसते. स्वतःचं कौतुक ऐकून प्रीतीच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो. ती स्वयंपाकघरात जाते आणि मोहनसाठी नाश्ता तयार करते. नाश्ता घेऊन ती त्याच्या खोलीत येते. तेव्हा मोहन म्हणतो, आजही मला तुझ्या हाताने खायला घाल. प्रीती त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालते. खाऊ घालत असताना मोहन तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो.
आणि प्रीतीलाही हळूहळू जाणू लागतं की मोहनच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी वेगळ्या भावना निर्माण होत आहे. प्रीतीला देखील हळूहळू हे जाणू लागलं होतं की मोहनच्या मनात तिच्याबद्दल वेगळ्या भावना निर्माण होत आहे आणि कुठेतरी तिच्याही मनात तशाच भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. कारण तिचा नवरा राहुल कामाच्या निमित्ताने नेहमी घराबाहेर असायचा. तो सतत कामात व्यस्त असायचा, त्यामुळे त्याला प्रीतीकडे पुरेसे लक्ष देता येत नव्हतं. प्रीतीचं नुकतं लग्न झालं होतं, त्यामुळे तिला नवऱ्याच्या सहवासाची आणि प्रेमाची कमतरता जाणू लागली होती. हळूहळू तिचं मनही आपल्या दिराकडे म्हणजे मोहनकडे झुकू लागतं. त्यानंतर ती मोहनची आणखी जास्त काळजी घेऊ लागती. कारण तिला माहीत होतं तिच्या सर्व इच्छा, महागड्या वस्तू, दागिने आणि पैशांशी संबंधित स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तिचा दीर मोहनकडेच आहे. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत राहतात. एक दिवस रात्रीची वेळ असते. प्रीती झोपण्यासाठी आपल्या खोलीत जाते. ती पलंगावर पडताच तिला अचानक आठवतं की तिने मोहनला रात्रीचं दूध दिलं नाही. ती लगेच स्वयंपाकघरात जाते, दुधाचा ग्लास घेते आणि मोहनच्या खोलीत ठेवण्यासाठी जाते. ती परत निघणार इतक्यात मोहन तिचा हात पकडतो आणि म्हणतो, जोपर्यंत मी हे दूध संपवत नाही तोपर्यंत तू इथेच बस. त्यावेळी प्रीती झोपायला निघालेली असल्यामुळे तिने कपडे बदललेले असतात आणि ती नाईट ड्रेसमध्ये असते. मोहन तिच्याकडे पाहतो आणि तिच्या सौंदर्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो, प्रीती, नाईट ड्रेसमध्ये तर तू आणखीनच सुंदर दिसते. हे ऐकून प्रीतीच्या मनात देखील आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. याच काळात दोघांमध्ये जवळीक आणखी वाढू लागते. प्रीती विचार करू लागते की तिचा नवरा राहुलने कधीच तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं नाही. एकदाही तिला तो सुंदर म्हटला नाही. पण मोहन मात्र प्रत्येक वेळी तिचं कौतुक करत असतो. एक दिवस मोहन प्रीतीला म्हणतो, मला तुझ्यासारखीच बायको हवी होती. हे ऐकून प्रीतीला वाटलं कदाचित आता मोहनच्या मनात देखील लग्नाचा विचार येऊ लागला आहे. पण पुढच्या क्षणी तिचा धीर मोहन म्हणतो, खरं सांगायचं तर मला तुझ्यासारखी नाही तर तूच बायको म्हणून हवी आहे. हे ऐकताच प्रीती पूर्णपणे स्तब्ध होते. ती म्हणते, भाऊजी, हे कसं शक्य आहे? मोहन उत्तर देतो, का शक्य नाही? माझा भाऊ राहुल तर नेहमी घराबाहेर असतो. तू माझ्याही भावना समजून घे. बदल्यात मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. कुणाला देखील काही कळणार नाही. हे ऐकून प्रीती काही क्षण गप्प राहते. त्यानंतर दिवस पुढे जात राहतात. एक दिवस सकाळी सासूबाई पुन्हा शेजारच्यांकडे गप्पा मारायला गेलेली असते. घरात फक्त मोठा भाऊ मोहन आणि छोट्या भावाची बायको प्रीती हे दोघे जणच असतात. प्रीती स्वयंपाकघरात नाश्ता तयार करत असते. नाश्ता तयार झाल्यानंतर ती मोहनच्या खोलीत जाते आणि त्याला स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घालते. त्याचवेळी मोहन तिच्याकडे पाहत राहतो. हळूहळू तो तिच्या पाठीवर हात फिरवतो. मित्रांनो, त्या क्षणी प्रीतीलाही त्याचा स्पर्श आवडू लागतो. ती हलकी आवाजात म्हणते, बाहेरचं दार उघडं आहे. हे ऐकताच मोहनला समजतं की प्रीती ही त्याला पूर्णपणे नाकारत नाही. तो हसत म्हणतो, काही हरकत नाही, आज रात्री मी तुझ्या खोलीत येतो. हे ऐकून प्रीती लाजून तिथून निघून जाते. इथून पुढे त्यांच्या आयुष्यातील एक नवीन आणि धोकादायक अध्याय सुरू होणार होता. रात्र होते. सगळे जेवण करून आपापल्या खोलीत झोपायला जातात. त्या दिवशी राहुल कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. सासूबाई झोपी जाते. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास मोहन शांतपणे प्रीतीच्या खोलीत जातो. तो आत गेल्यावर दरवाजा बंद करतो. प्रीती आधीपासूनच पलंगावर बसलेली असते. मोहनला पाहताच ती थोडी घाबरते. मोहन तिच्या जवळ येऊन बसतो. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध तयार होतात. त्याच्या 1 फूट हत्याराने तो तिला खुश करून टाकतो. प्रीती त्याला विरोध करत नाही, कारण तिच्या मनात संपत्ती, सुरक्षित भविष्य आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण होण्याची स्वप्न असतात. तर दुसरीकडे मोहनला अनेक वर्षानंतर आपल्या आयुष्यात सहवास आणि प्रेम मिळाल्याची भावना निर्माण झाली होती. अशा प्रकारे त्या रात्री दोघांमध्ये जोरदार कामक्रीडा सुरू होती. त्या रात्रीनंतर प्रीती आणि मोहन यांच्यातील गुप्त नातं आणखी घट्ट होत गेलं.
प्रीतीच्या मनात एक विचार सतत फिरत होता. तिला वाटत होतं की सासरची बहुतांश संपत्ती मोहनच्या नावावर आहे. जर मोहन आनंदी राहिला तर तिच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. दुसरीकडे मोहनलाही अनेक वर्षानंतर कुणीतरी आपली काळजी घेणारं, आपलं कौतुक करणारं माणूस मिळाल्याची भावना निर्माण झाली होती. अशा प्रकारे दोघेही आपापल्या कारणांसाठी एकमेकांच्या जवळ येऊन जोरदार कामक्रीडा करत होते. काही दिवसांनी एक प्रसंग घडतो. त्या रात्री प्रीतीने आपल्या खोलीत काही खाण्यापिण्याची व्यवस्था करून ठेवलेली असते. मोहन नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत येतो. दोघे बऱ्याच वेळ बोलत असतात, एकमेकांच्या मनातील गोष्टी सांगतात. अनेक वर्ष मनात दडून ठेवलेल्या भावना मोहन व्यक्त करू लागतो. तो प्रीतीला सांगतो की आयुष्यभर त्याने फक्त कुटुंबासाठी काम केलं, घर, जमीन, संपत्ती आणि व्यवसाय उभा केला, पण स्वतःच्या आयुष्याचा त्याने कधी विचार केलाच नाही. प्रीती त्याच्या गोष्टी शांतपणे ऐकत राहते. त्या रात्रीनंतर त्यांच्यातील भेटी वाढू लागतात. जेव्हा जेव्हा राहुल कामानिमित्त बाहेर जात असायचा तेव्हा मोहन आणि प्रीती एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असायचे. मोहन प्रीतीसाठी नवीन कपडे, दागिने आणि भेटवस्तू आणू लागतो. प्रीतीलाही आता या सगळ्यांची सवय होऊ लागली होती. तिला वाटू लागलं होतं की राहुलपेक्षा मोहन तिच्याकडे जास्त लक्ष देतो, तिच्या आवडीनिवडी समजून घेतो आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे 1-2 महिने निघून जातात. एक दिवस दुपारची वेळ असते. प्रीती घरातील काम करत असताना अचानक तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. घरात त्यावेळी मोहनच असतो. तो घाबरून जातो आणि लगेच तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. डॉक्टर तिची तपासणी करतात. तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर एक मोठी बातमी सांगतात. डॉक्टर म्हणतो, प्रीती गरोदर आहे. ही बातमी ऐकताच घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. सासूबाई आनंदाने भरून जाते. राहुलला देखील ही बातमी कळते आणि तो देखील आनंद व्यक्त करतो. पण मित्रांनो, राहुलच्या मनात एक शंका निर्माण होते. तो विचार करू लागतो की मागील काही महिन्यांमध्ये तो बहुतेक वेळा घराबाहेरच होता. मग ही गोष्ट इतक्या लवकर कशी घडली? जेव्हा तो घरी परततो तेव्हा तो प्रीतीसोबत या विषयावर तो बोलतो. तो म्हणतो, मी तर बहुतांश वेळ बाहेर होतो. मग हे नेमकं झालं कसं? हे ऐकताच प्रीती रडू लागते. ती म्हणते, तुम्ही माझ्यावर संशय घेता का? राहुल लगेच विषय शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, नाही ग, माझा तसा काही अर्थ नव्हता. प्रीती रडत राहते आणि हळूहळू राहुलला समजावून सांगते. शेवटी राहुल देखील शांत होतो आणि विषय तिथेच थांबतो. पण मित्रांनो, मोहनला मात्र सत्य माहीत असतं. त्याला माहीत असतं की प्रीतीच्या पोटातील बाळ कोणाचं आहे. मात्र तो देखील गप्प राहतो आणि या गुपितामुळे तिघांच्याही आयुष्यात एक मोठं वादळ दडून बसलेलं असतं. आणि पुढे हे गुपित किती काळ लपून राहणार याचा अंदाज त्यावेळी कोणालाही नसतो. प्रीती गरोदर असल्याची बातमी समजल्यानंतर बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत होतं, पण आतून मात्र परिस्थिती खूप वेगळी होती. मोहन आणि प्रीती यांच्यातील गुप्त संबंध अजूनही सुरूच होते. राहुलला काहीतरी संशय येत होता, पण त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात. एक दिवस दुपारची वेळ असते. सासूबाई पुन्हा शेजारी गप्पा मारायला गेलेली असते. घरात फक्त मोहन आणि प्रीती असतात. दोघे एकमेकांसोबत बोलत असतात. आता त्यांना वाटू लागलं होतं की त्यांचं गुपित कोणालाही कधी समजणार नाही, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं. त्याच दिवशी राहुल ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला आठवतं की एक महत्त्वाची फाईल घरीच राहिली आहे. तो ती फाईल घेण्यासाठी अचानक घरी परततो. घरी आल्यावर तो बेल वाजवतो, पण घरातील कोणाला त्याचा आवाज ऐकू येत नाही. मग तो स्वतः दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करतो. घरामध्ये शांतता असते. तो आपल्या खोलीकडे जाण्यासाठी पुढे जात असताना एका खोलीकडे त्याची नजर जाते आणि तिथे त्याला असं काही दिसतं की त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला प्रीती आणि मोहन एकत्र दिसतात. त्या दोघांची जोरदार कामक्रीडा चालू असते. ती कामक्रीडा पाहून तो क्षणभर पूर्णपणे स्तब्ध होतो. त्या एका क्षणात त्याच्या मनातील सर्व शंका दूर होतात. त्याला समजतं की गेल्या काही महिन्यांपासून काय सुरू होतं. त्याला हेही समजतं की प्रीतीच्या पोटातील बाळाबद्दल त्याला जो संशय होता तो कदाचित
खरा देखील असू शकतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे राहुलने त्या क्षणी कोणताही गोंधळ घातला नाही. तो शांतपणे मागे वळतो, आपली फाईल घेतो आणि कोणालाही न कळू देता पुन्हा घराबाहेर पडतो. संपूर्ण दिवस तो ऑफिसमध्ये काम करत असतो, पण त्याच्या मनात सतत तेच दृश्य फिरत असतं. संध्याकाळी तो घरी येतो. रात्री जेव्हा त्याला प्रीती एकटी भेटते, तेव्हा तो शांत आवाजात म्हणतो, आज दुपारी मी तुम्हा दोघांना पाहिलं. हे ऐकताच प्रीतीच्या चेहऱ्याचा रंग उडतो. ती घाबरून जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती राहुल समोर स्वतःचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, तू नेहमी बाहेर असायचा, मी एकटी पडले होते. परिस्थिती अशी निर्माण झाली की हे सगळं घडलं. राहुल काही वेळ शांत बसून राहतो. मग तो जे बोलतो ते ऐकून प्रीती पूर्णपणे थक्क होऊन जाते. राहुल म्हणतो, जर आपण माझ्या भावाच्या विरोधात गेलो तर तो आपल्याला घरातून बाहेर काढेल. ही संपत्ती, हा व्यवसाय, हे घर सगळं त्याचंच आहे. तो पुढे म्हणतो, जर हे गुपित बाहेर आलं तर सर्वांचं नुकसान होईल. प्रीती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहते. राहुल पुढे म्हणतो, बाळ माझं असो किंवा भावाचा असो, आता त्याने काही फरक पडत नाही. जर यामुळे आपलं भविष्य सुरक्षित होत असेल तर ते मला मान्य आहे. हे ऐकून प्रीती काही क्षण निशब्द होते. तिला विश्वासच बसत नाही की राहुल इतक्या शांतपणे हा निर्णय घेत आहे. त्यानंतर घरात वरवर सर्व काही पूर्वीसारखं सुरू राहतं. सासूबाईला काही माहिती नसतं. मोहनही शांत राहतो. राहुलही हा विषय पुन्हा कधी काढत नाही. पण आता त्या घरात 3 लोकांना एकच गुपित माहीत असतं आणि हे गुपित त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार असतं. राहुलने तो निर्णय घेतल्यानंतर घरातील वातावरण वरवर पाहता अगदी सामान्य झाल्यासारखं दिसत होतं. कोणालाही काही माहिती नव्हतं. सासूबाई आनंदात होत्या. त्यांना वाटत होतं की लवकरच त्यांच्या घरात नवीन सदस्य येणार आहे. दुसरीकडे मोहन देखील खूप आनंदी होता, कारण त्याला वाटत होतं की ज्या बाळाची तो आतुरतेने वाट पाहत आहे ते बाळ त्याचंच आहे. अशा प्रकारे दिवस, आठवडे आणि महिने पुढे सरकत राहतात. प्रीतीची काळजी घरातील सर्वजण घेऊ लागतात. मोहन तर तिच्या प्रत्येक गरजेची विशेष काळजी घेत होता. तिला कोणती वस्तू हवे, कोणती औषध हवंय, डॉक्टरांकडे कधी जायचं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये तो स्वतः लक्ष घालू लागतो. राहुलही बाहेरून सर्व काही सुरळीत असल्यासारखं दाखवत असतो, पण त्याच्या मनात काय सुरू आहे हे कोणाला कळत नसतं. अशा प्रकारे 8 ते 9 महिने पूर्ण होतात आणि अखेर तो दिवस येतो ज्या दिवसाची सगळेजण वाट पाहत असतात. प्रीती एका गोंडस मुलाला जन्म देते. घरामध्ये आनंदाची लाट पसरते. सासूबाई आनंदाने भारावून जाते. राहुल देखील हसत असतो आणि मोहन तर आनंदाने अक्षरशः वेडा झाल्यासारखा होतो. त्याला वाटत असतं की त्याच्या आयुष्यात प्रथमच त्याला स्वतःचं मूल मिळालं आहे. त्या मुलाच्या जन्मानंतर मोहन एक मोठा निर्णय घेतो. तो आपली जवळजवळ संपूर्ण संपत्ती त्या मुलाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतो, कारण त्याला पूर्ण विश्वास असतो की हे मूल त्याचंच आहे. आणि काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो आपली संपत्ती त्या मुलाच्या नावावर करून टाकतो. हे पाहून राहुल आणि प्रीती एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत असतं. त्यांना वाटत होतं की त्यांनी जो निर्णय घेतला होता तो त्यांच्या फायद्याचाच ठरला. आता भविष्याची चिंता त्यांना उरलेली नसते. काळ पुढे सरकत राहतो. मोहनचं वय वाढत जातं. साधारण 55 वर्षाचा झाल्यानंतर मोहनची तब्येत खालावू लागते आणि काही काळानंतर त्याचा मृत्यू होतो. मोहनच्या निधनानंतर त्याने त्याच्या नावावरची संपत्ती त्याच्या मुलाच्या नावावर केलेली असते. आता त्या घरात राहुल, प्रीती आणि त्यांचा मुलगा राहू लागतात. संपूर्ण मालमत्तेचा ताबा त्यांच्याकडे येतो आणि अशा प्रकारे अनेक वर्षापूर्वी सुरू झालेल्या त्या गुप्तनात्याची कहाणी एका वेगळ्याच शेवटापर्यंत येऊन पोहोचलेली असते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.